नमस्कार, मी किरण वाजगे. आपण पाहत आहात आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपलं मनस्वी स्वागत. बातमी आहे जुन्नर तालुक्यामधून. जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील श्री संभाजी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा तब्बल 29 वर्षानंतर स्नेहमेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपोंडी येथील बाजिंद हॉटेल येथे हा मेळावा संपन्न झाला. स्नेहमेळाव्यात जमलेल्या मित्रमैत्रिणी एकमेकांना भेटल्यानंतर विद्यार्थी दशेतील जोश आणि उत्साह पाहायला मिळाला. जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक श्री संभाजी विद्यालय हायस्कूलचे हे सगळे विद्यार्थी 1993-94 ची 10वीची बॅच. शाळा सोडल्यावर कोरोनानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात माजी विद्यार्थी 29 वर्षांनंतर भेटले. या स्नेहमेळाव्यास 73 माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी जमलेल्या विद्यार्थ्यांच्या हृदयातील स्नेहभाव बोलण्यातून आणि भेटण्यातून ओसंडून वाहत होता. या मित्रपरिवाराने एकत्र येऊन आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला आणि आपल्या भूतकाळात रमून गेलेल्या सुखद क्षणांचा नव्याने आनंद त्यांनी घेतला. दरम्यान सकाळी प्रथम दीप प्रज्वलनाने स्नेहमेळाव्यास सुरुवात झाली. प्रत्येकांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले. आपल्या शालेय आणि आपल्या यशस्वी वाटचालीला उजाळा देखील दिला. दिवसभर हा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. दरम्यान 29 वर्षानंतर हे माजी विद्यार्थी एकत्र येण्यासाठी व्हॉट्सअपची मदत झाली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तुषार डावकर, अरुण आवटी, अतुल कोरडे, डॉक्टर राजेश जाधव, अयुब चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी मुंबई, पुणे, नाशिक, नगर येथून सर्वजण एकत्र आले होते. यावेळी जुन्नर पंचायत समितीकडून दिला जाणारा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार शुभदा गाडवे यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी सर्वांनी वृक्षारोपण आवर्जून केले. यापुढील काळात प्रत्येक वर्षी असा स्नेहमेळावा आम्ही राबवणार आहोत, अशी माहिती यावेळी केशव काळे यांनी दिली. माहेरचं नाव संध्या विठ्ठल जाधव आणि सासरचं नाव संध्या शंकरवटी. माझे मिस्टर ब्रिटानियाच्या सिटीमध्ये मॅनेजर सुपरवायझर आहेत आणि मी घरामध्ये क्लासेस घेते, ट्युशन घेते मुलांचे. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला आहे आणि लहान मुलगी ही 4thला गेली आहे. ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, पिंपळवंडी.